शक्यत की या दर्शन सोहळ्याला तू आलीस, तुला कसं वाटलं? आत्ता मला खूप शांत वाटतंय, कारण मला असं वाटतं की आमच्या पिढीला अध्यात्माची, स्पिरिच्युअलिटीची खूप गरज आहे. आणि कुठेतरी ना आपण इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये कुठेतरी ते विसरत चाललोय की काय, असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा सकाळनी हा जो उपक्रम केला आहे की इतकं सुंदर त्यांनी सगळ्या 21 पादुका एका ठिकाणी आणल्या आणि त्याचं दर्शन घडवत आहेत, ते त्यांच्यामुळे होऊ शकतंय सगळ्या लोकांना. त्याचा मला आनंद वेगळ्या दृष्टीने असा आहे की आमच्या जनरेशनला कुठेतरी अध्यात्माची जाणीव, त्याचं महत्त्व हे ह्या अशा उपक्रमांनी कुठेतरी मिळतंय, जाणवतंय आम्हाला. त्यामुळे मी आज इथे आले. मी मगाशी बोलावं विठ्ठल गायले आणि सगळे जे भक्त इथे आले होते ते सगळेजण ऐकायला होते. त्यामुळे त्या निमित्ताने 21 पादुका सगळ्या संतांच्या, गुरूंच्या, त्याच्यामध्ये बोलावा विठ्ठल गाण्याचं आज वेगळाच आनंद होता मला. मी खूप कॉन्सर्ट्सना गाते माझ्या, पण आज इथे गाऊन मला खूप समाधान मिळालं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तू तरुणाईला रिप्रेझेंट करते. तरुणाईला या निमित्तानं त्याला अध्यात्माची गरज आहे आता, असं एकंदरीत वाटायला लागलं सगळं वातावरण बघून. तू काय सांगशील? मी एवढंच म्हणेन की आपल्याला, मी स्वतः खूप ॲम्बिशियस आहे, प्रचंड ॲम्बिशियस आहे. अध्यात्म मला असं वाटतं ही एक कुठलीही आवड किंवा आवडीचा विषय नसून ती गरज आहे. त्यामुळे मी ॲज अ फ्रेंड आपल्या जनरेशनला मी एवढंच सांगेन की अचीव एव्हरीथिंग, करिअर करा, ॲम्बिशन असेल ती सगळं, गो फॉर युअर ड्रीम्स. बट अध्यात्म जो आपला पाया आहे, आत्मा आणि मग शरीर येतं. त्यामुळे आत्म्याची गरज, शरीराला जसं अन्न लागतं तसं आत्म्याला अध्यात्म लागतं असं मला वाटतं. त्यामुळे त्याला कधीही सोडू नका असं मला वाटतं. आणि आणखीन आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला एक्सप्लोअर करू शकतो. त्याच्यामध्ये सायन्स पण आहे, उगाच बेसलेस नाही आहे आपला अध्यात्म. त्यामुळे आणि आपला देश हा अध्यात्माने सगळ्यात जास्त जाणला जातो. हे जितकं आपण स्ट्रॉंग करू तितके आपण उंच उडू शकू असं मला वाटतं.